हो 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 बाळासाहेब. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे आभार मानतो की पुन्हा एकदा शुक्रवार आलेला आहे आणि पुन्हा एकदा औरंगाबादची मंडळी आपण जे कुठून तुम्ही जॉईन झालेले आहात, ही संधी आलेली आहे की आपल्याला एकमेकांशी फेलोशिप करण्याची आणि देवाच्या वचनावर मनन करण्याची. आणि सध्या आपण एक अत्यंत महत्वाचा विषय अभ्यास करत आहोत, जो प्रत्येकाशी सर्वांशी निगडीत आहे, दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे, आणि तो म्हणजे शापातून आशीर्वादाकडे. आणि या मालिकेतला आजचा हा चौथा स्टडी आहे, चौथा संदेश म्हणता येईल. आणि आजचा आपला विषय आहे आशीर्वाद व शाप कशामुळे येतात. व्हॉट कॉजेस ब्लेसिंग्स अँड कर्सेस. आशीर्वाद व शाप कशामुळे येतात. आता जर तुम्ही ही सिरीज मिस केली असेल किंवा परत ऐकायची असेल तर हे सर्व संदेश रेकॉर्डेड आहेत. तुम्ही पालक साहेबांना कॉन्टॅक्ट करू शकता, म्हणजे सविस्तरपणे तुमचा ह्या विषयावरचा अभ्यास होईल. तर कारण काय, आशीर्वाद आणि शापाचे कारण काय, कशामुळे ते येतात. आपण असं पाहिलं आतापर्यंत की आशीर्वाद आणि शाप हे दोन्ही पवित्र शास्त्राचे मुख्य विषय आहेत. आशीर्वाद आणि शाप हे दोन्ही शब्दाने दिले जातात, कारण शब्दामध्ये जीवन आणि मरण, शब्दामध्ये दैवी सामर्थ्य देवाने आपल्याला ठेवलेलं आहे. आणि आपण असं पण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर शाप असा झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्रातील शापापासून खंडणी देऊन सोडविले. म्हणजे त्या वधस्तंभावर त्याने आपले पापच नव्हे, आपले रोगच नव्हे, तर आपले शाप देखील वाहिले. आता बघा बरं, आनंदाची बातमी आहे. हे गलातीकरास पत्र 3:13 आणि 14 मध्ये सांगितलं. शाप म्हणजे जे शब्द बोलले, जे वाईट बोललेले शब्द, ज्याचा परिणाम वाईट असा होतो त्याला शाप म्हणतात. आणि जे चांगले बोललेले शब्द ज्याचा परिणाम चांगला होतो त्याला आशीर्वाद असं म्हणतात. आता आज याचे प्राथमिक काही कारण. आता प्रत्येक गोष्टीला कारण असतं, आपोआप काही होत नाही. आणि म्हणून शाप येण्याचे देखील काही कारण आहेत. त्याच्यापूर्वी नीतिसूत्र याचा 26वा अध्याय आणि दुसरं वचन आपण पाहू. Proverbs 26:2. इथं असं लिहिलेलं आहे, भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही. नीतिसूत्रे 26:2. म्हणजे शाप निष्कारण किंवा विनाकारण येत नाही. शापाला काहीतरी कारण असतं. आता पहिल्याने आपण हे कारण पाहताना पहिल्याने प्राथमिक कारण पाहू आणि नंतर सेकंडरी किंवा माध्यमिक कारण पाहूया. तर पहिला पॉइंट, प्रायमरी कॉजेस, प्राथमिक कारण. अनुवादाचं पुस्तक याचा 28वा अध्याय. आता वारंवार आपल्याला अनुवादाच्या 28व्या अध्यायाकडे जावं लागणार आहे आणि माझी खात्री आहे की आतापर्यंत तुम्ही हा पूर्ण अध्याय वाचलेला असेल. जर वाचलेला असेल तर ही सिरीज हे समजायला मदत होईल, तर नसेल तर तुम्ही वाचलं पाहिजे. अनुवाद 28 वचन 1 आणि 2 या पहिल्या दोन वचनामध्ये आशीर्वादाची कारण सांगितलेली आहेत. प्रायमरी कॉजेस ऑफ ब्लेसिंग्स, आशीर्वादाची प्राथमिक कारणे, पहिला पॉइंट. अनुवाद 28:1 आणि 2. तुझा देव परमेश्वराची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला निवेदन करीत आहे त्या मान्य करून पाळशील तर. म्हणजे दोन गोष्टी आहेत, परमेश्वराची वाणी ऐकणं आणि मग त्या मान्य करून पाळणं. आणि तुम्हाला माहिती आहे की मान्य केल्याशिवाय आपण ते पाळू शकत नाही. मान्य करून पाळशील तर तो पृथ्वीवरील सर्व राष्ट्राहून तुला उच्च करेल. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर ही सर्व वरदाने किंवा आशीर्वाद तुझ्याकडे धाव घेऊन तुला प्राप्त होतील. या ठिकाणी आशीर्वाद मिळण्याची प्राथमिक कारण सांगितलेली आहेत. आणि दोन कारण आहेत, देवाची वाणी ऐकणं आणि जे काही तो सांगतो ते करणं. या दोन गोष्टीवर आशीर्वाद अवलंबून आहेत. आणि किती विशेष आहे की हे प्रार्थनेवर अवलंबून नाही. बरेच लोकांना असं वाटतं की आपण प्रार्थनेला गेलो
कोणीतरी आपल्यासाठी प्रार्थना केली, तर देवाची इच्छा असली तर आपण आपोआप आशीर्वाद देतो. आणि मग ते मीटिंगला जात राहतात आणि काहीच होत नाही. आणि मग त्यांना प्रश्न पडतो की असं का? तर आशीर्वादाचं प्राथमिक कारण हे आहे की देवाची वाणी ऐकणं आणि देवाचं वचन त्याची वाणी आहे आणि त्याप्रमाणे करणं. आणि हे उत्तम प्रकारे अब्रामाच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वराने अब्रामाला पाचारण केलं, तो त्याच्याशी वेळोवेळी बोलत असे आणि जे जे सांगितलं ते अब्राम करत असे. अब्रामाचं जीवन हे आज्ञापालनाचं जीवन आहे, आशीर्वादित असं जीवन आहे. आणि म्हणून जे काही परमेश्वराने त्याला सांगितलं त्याच्याप्रमाणे त्याच्या जीवनात घडलं. आता याच्या उलट अनुवाद 28 आणि वचन 15 या ठिकाणी शाप येण्याची प्राथमिक कारण सांगितलेली आहे. प्रायमरी कॉजेस ऑफ कर्सेस. 15 वचन बघा. उलट पक्षी तू आपला देव परमेश्वराचे ऐकणार नाहीस आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी ही पाळण्यासाठी मी आज तुला सांगत आहे त्या मान्य करून पाळणार नाहीस तर, म्हणजे ऐकणं आणि त्याच्याप्रमाणे करणं याच्या उलट जर नाही ऐकलं आणि त्याचं आज्ञापालन नाही केलं तर काय होईल, तर ही सर्व पुढील शाप तुझ्यावर येऊन तुला गाठतील. दोन गोष्टी परत एकदा, देवाचं न ऐकणं आणि तो जे सांगतो त्याच्याप्रमाणे न करणं. आणि हे केल्यानंतर तो म्हणतो की हे सर्व शाप तुझ्यावर येऊन तुला गाठतील. ओरिजिनल मध्ये म्हटलं की तुला ओव्हरटेक करतील, मागून येऊन पुढे जातील. आता शाप आणि आशीर्वाद ह्या दोन्ही गोष्टी तुला गाठतील किंवा तुला ओव्हरटेक करतील असं सांगितलं नाही. म्हणजे आशीर्वाद किंवा शाप येण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? देवाचं ऐकणं, त्याचं आज्ञापालन करणं. दोन्ही शाप आणि आशीर्वाद हे आपल्याला गाठतील असं सांगितलं. म्हणजे आपल्याला त्यांच्या मागे, आशीर्वादाच्या मागे धावावं लागणार नाही, आपोआप ते आशीर्वाद आपल्याला मिळतील. किती जण ऐकत आहे? आणि मग याच्यावरून आपल्याला समजतं की शाप आणि आशीर्वाद हे कसे येतात. दुसरा पॉइंट, माध्यमिक कारण. आता सेकंडरी कॉजेस. अनुवादाचं पुस्तकाचा 27वा अध्याय जरा बघा. अनुवाद 27 आणि ही बायबल स्टडी आहे म्हणून बायबल घेऊन बसलं तर बरं होईल. हे काही उपदेश नाही की तुम्ही बसल्या बसल्या ऐकायचं, हा स्टडी आहे. देवाचं वचन ऐकणं महत्वाचं आहे, वाचणं महत्वाचं आहे आणि स्टडी करणं, अभ्यास करणं पण महत्वाचं आहे. अनुवाद 27 आणि वचन 15. कोणीतरी तुमचा आवाज म्यूट करा. जो कोणी परमेश्वरास वीट आणणारी कोरीव अथवा ओती मूर्ती कारागिराकडून करून तिची गुप्त रीतीने स्थापना करतो तो शापित होय. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. हे एक कारण. जो आपल्या पित्यास अथवा मातेस तुच्छ मानतो तो शापित होय. तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. दुसरं कारण. पहिलं कारण मूर्तीपूजा किंवा अन्य देवदैवतांची भक्ती. दुसरं कारण शाप येण्याचं 16व्या वचनात आहे की आपल्या माता पित्यास तुच्छ मानणे. आणि आज हे आपल्याला बहुतेक समाजामध्ये, सर्व समाजामध्ये पाहायला मिळतं की आई वडिलांना तुच्छ मानणे, आई वडिलांचा आदर न करणे. आणि मग 17 वचन, जो आपल्या शेजाऱ्याच्या शेतीची मेर ढसवितो, ढळवितो तो शापित होय. आणि नंतर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे. उदाहरणार्थ वचन 25, जो लाच घेऊन निर्दोष पुरुषाला ठार मारतो तो शापित होय. ती लाच घेऊन अन्याय करणं याने पण शाप येतो. जो ही धर्मशास्त्राची वचने मान्य करून ती आचरणात आणत नाही तो शापित होय. म्हणजे हे शास्त्राचे वचन जो मान्य करून पाळत नाही तो शापित. आता
15 ते 26 मध्ये 12 गोष्टींबद्दल वॉर्निंग दिलेली आहे. त्या सर्वच आपण पाहणार नाही, पण थोडक्यात मी समरी सांगतो. शाप येण्याचे काही कारण. पहिली गोष्ट, अन्य दैवतांची भक्ती. दुसरी गोष्ट, आई वडिलांचा आदर न करणे. आणि तिसरी गोष्ट, जादूटोणा किंवा मंत्रतंत्र. आणि इफिस 6 मध्ये नव्या करार देखील ह्या आज्ञेबद्दल सांगितलेला आहे. इफिस करास पत्र याचा 6वा अध्याय. या ठिकाणी पाऊल या आज्ञेबद्दल काय लिहितो बघा. मुलांनो, आपल्या आईबापांची आज्ञा प्रभूमध्ये माना, कारण हे योग्य आहे. आणि आता ऐका, आपला बाप व आपली आई यांचा मान राख, ही पहिली वचनयुक्त आज्ञा आहे. पहिली वचनयुक्त आज्ञा आहे. ह्या आज्ञेबरोबर जर आपण ही आज्ञा पाळली तर देवाने एक वचन दिलेला. आणि काय वचन? 3 इफिस 6 आणि 3, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू व्हावे. कल्याण होणं, चांगलं होणं, दीर्घायुष्य लाभणं, हा आशीर्वाद जर आई वडिलांची आज्ञा पाळली तर आहे. किती विशेष आहे का? आज तरुणींना ह्या गोष्टी सांगण्याची किती गरज आहे. व्यसनाधीन गेलेले तरुणी देवापासून दूर गेलेले, किती स्पष्ट शास्त्र सांग. तर हे एक प्रमुख कारण असतं शाप येण्याचं. आता तर पहिलं कारण मूर्तीपूजा, खोट्या दैवांची भक्ती, जादूटोणा. दुसरं कारण आई वडिलांचा आदर न करणे. तिसरं कारण, आणि हे सर्व कशातून सांगत आहे? अनुवाद 27, 15 ते 26 मध्ये. तुम्ही नंतर ते वाचा. व्यभिचार आणि अनैतिक संबंध, विवाह बाह्य संबंध. आजकाल ही एक लाईफस्टाईल झालेली आहे, लिव्ह इन रिलेशनशिप. परंतु देव त्याला व्यभिचार असं म्हणतात. आणि ह्याच्यामुळे जीवनात शाप येतात. चौथं कारण असं आहे की जे अशक्त किंवा दुर्बळ आहेत, ज्यांना स्वतःची काळजी घेता येत नाही, त्यांचा अत्याचार करणे, त्यांचा गैरफायदा घेणे, त्यांच्यावर अन्याय करणे. आणि याचं ठळक उदाहरण जर कोणतं असेल तर अबॉर्शन, गर्भपात. एक लहान मूल जे तयार होत आहे, अजून जन्माला पण न आलेलं आहे, आणि त्या मुलाला काढून टाकणं किंवा जीव घेणं. कारण परमेश्वराची आज्ञा आहे की खून करू नको, निरपराधाची हत्या करू नको. तर हे एक कारण की जाणून बुजून आपण त्या बालकाचा वध करत आहोत. देवाच्या दृष्टीने हा खून आहे, मर्डर. तर हे एक कारण अनुवाद 27 मध्ये सांगितलं की शापाचं. आता तिसरं पॉइंट, मूर्तीपूजा किंवा इतर दैवतांची भक्ती, आणि याच्यामध्ये जादूटोणा, मंत्रतंत्र, या सर्व गोष्टी आल्या. याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम सांगितलेला आहे. निर्गमचं पुस्तक याचा 20वा अध्याय, एक्सोडस 20 आणि वचन 3 ते 6. निर्गम 20 आणि वचन 3 ते 6 या ठिकाणी परिणाम सांगितलेला आहे. माझ्या समोर तुला अन्य दैव नसोत. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची पूजा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल किंवा पापाबद्दल शासन करीत. म्हणजे जर अन्य दैवतांची भक्ती केली तर परमेश्वर म्हणतो की त्याच्या मुलांना पुढच्या पिढीला, त्याच्या पुढच्या 4 पिढ्यापर्यंत मी शासन करतो. म्हणजे जरी त्याच्या मुलांनी, नातवंडांनी आणि त्यांच्या मुलांनी काही केलेलं नसेल तरी यांचे परिणाम ते पिढ्यानपिढ्या भोगतात, 4 पिढ्यापर्यंत.
बघा, मी तुम्हाला सांगितलं की शाप अशा गोष्टी आहेत की जे आपण काही केलेलं नसतं, पण आपल्या पूर्वजांनी पूर्वीच्या पिढ्यांनी केले त्याचे परिणाम आपण भोगत असतो. कारण हयाती ह्या जीवनात आपल्याजवळ नसतं, ते कारण पूर्वीचं असू शकतं. आता आणखी काही कारण, इतर काही कारण शास्त्रात दिलेली आहेत. शेवटचा पॉइंट, इतर काही कारण, सम अदर कॉजेस. यिर्मयाचं पुस्तक याचा 17वा अध्याय. आता हे महत्वाचं आहे. यिर्मया 17 आणि वचन 5 आणि 6. यिर्मया 17 वचन 5 आणि 6. इथं परमेश्वर म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला भाऊ करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. कोण शापित आहे? जो मनुष्यावर भिस्त ठेवतो किंवा स्वतःवर भिस्त ठेवतो, मानवी बुद्धीवर, ज्ञानावर, मानवाला आपला भाऊ करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, जो देवापासून दूर गेलेला आहे, ज्याचा देवाशी काही संबंध नाही, जो देवाला मानत नाही, ज्याचं अंतःकरण परमेश्वरापासून फिरलेलं आहे, तो शापित आहे. आणि आज असंख्य ख्रिस्ती लोक, विश्वासणारे, यांचं अंतःकरण परमेश्वरापासून फिरलेलं आहे. तुम्ही म्हणाल कशावर? कारण अनेक लोक प्रॉब्लेम झाल्यावर, दुःखद घटना, ट्रॅजेडी घडल्यावर म्हणतात की देवाने असं का केलं. ते देवाला दोषारोप देतात, लावतात, देवाला जबाबदार बनतात. त्यांचं अंतःकरण परमेश्वरापासून फिरलेलं आहे. त्यांचा विश्वास देवावरचा उडालेला आहे. आणि अशा लोकांना शाप लागतो. आणि मग 6व्या वचनात सांगितले परिणाम. यिर्मया 17 आणि वचन 6. तो वैरानातल्या झुडपासारखा होईल. आता वैरानातल्या किंवा रानातलं एखादं झुडूप कसं असतं, तो वैरानातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करेल. अरण्यातलं किंवा वाळवंटातलं एखादं झुडूप जे असतं, रखरखे, जे सुकून वाळून गेलेलं, तशा प्रकारचं तो म्हणतो त्याचं जीवन असेल. वृक्ष जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. म्हणजे थोडक्यात हे की त्याचं चांगलं होणार नाही. तो किती हुशार असो, शिकलेला असो किंवा कोणी असो, जर परमेश्वरापासून फिरला आणि जर स्वतःवर किंवा मनुष्याला आपला भाऊ केलं, मनुष्यावर भरोसा ठेवला, तर हा शाप आहे. जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करेल. थोडक्यात सांगायचं म्हणजे आयसोलेटेड लाईफ, एकाकीपणाचं जीवन. आज किती जण अशा प्रकारचं आयसोलेटेड जीवन जगत. मोठमोठे बंगले आहेत, बंगल्यांमध्ये राहतात, इस्टेट प्रॉपर्टी आहे, पण जवळचं बोलायला चालायला कोणी नाही. त्यांना भेटण्याची, बोलण्याची कोणाला इच्छा होत नाही, कोणी भेटायला येत नाही. वैरानातली झुडपासारखा आयसोलेटेड लाईफ. तर हे आणखी एक पहिलं कारण. दुसरं कारण आपल्याला गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आढळतो. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय, याचं पहिलं वचन बघा. गलेशियन्स चॅप्टर 3 and verse 1. या ठिकाणी पाऊल असं लिहितो, अहो निर्बुद्धी गलतीकरा. पाऊल रागवलेला, अहो निर्बुद्धी गलतीकरांनो, वधस्तंभावर खेळलेल्या येशू ख्रिस्ताला ज्या तुमच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवले होते, त्यात तुम्हाला कुणी भुरळ घातली आहे. आम्ही वर्णन करू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ, त्याचा मरण कशासाठी झाला हे तुम्हाला सर्व सविस्तरपणे सांगून सुद्धा तुम्हाला कोणी भुरळ घातली. तुम्ही कसं खऱ्या सुवार्तेपासून अन्य शिक्षणाकडे वळलेले. तुम्हाला वचन 2 न्यायशास्त्रातील कर्माने आत्मा मिळाला किंवा विश्वासाच्या वार्तेने मिळाला, इतकेच तुमच्यापासून समजून घ्यायचे आहे. पाऊल या ठिकाणी छेडलेला आहे
आणि तो गलतीकरांना प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न की तुम्हाला कोणी भुरळ घातली? आम्ही जे सांगितलं, जे तुम्ही अनुभवलं, जे सत्य तुम्ही स्वीकारलं, आणि दुसरं कोणी येऊन काहीतरी सांगितलं आणि तुम्ही तिकडं आकर्षित झाला, हे कसं? आणि मग तो दुसरा प्रश्न विचारतो की तुम्हाला जो पवित्र आत्मा मिळाला तो नियमशास्त्र पाळून किंवा नियमशास्त्र कर्म करून मिळाला की येशू ख्रिस्तावर विश्वासाने मिळाला? आणि हा प्रश्न आहे. आणि हीच चूक असंख्य ख्रिस्ती लोक अनेक शतकांपासून करत आलेले आहेत. मूळ येशू ख्रिस्ताची खरी सुवार्ता, देवाचं वचन, त्याच्यामध्ये भर घालणे किंवा त्याच्यातून काही काढून टाकणे. आणि म्हणून जरी एक शास्त्र, एक येशू ख्रिस्त, एक विश्वास असला तरी पहिल्या शतकापासून 21व्या शतकापर्यंत आपण पाहतो की जगभर इतके पंथ आणि इतक्या डिनॉमिनेशन्स निर्माण झालेले आहेत. आणि सर्व चर्चमध्ये तेच बायबल, सर्वजण त्याच बायबल मधून देवाच्या वचनात. मग हे मतभेद किंवा हे विभाजन, हे डिव्हिजन कशा? कुठंतरी काहीतरी चुकलेलं आहे. कोणीतरी काढून टाकलेलं आहे देवाच्या वचनात, कोणीतरी काहीतरी भर घेतलेली, कोणीतरी एखाद्या गोष्टीला जास्त महत्व दिलंय, दुसऱ्या गोष्टीला कमी लेखलेलं. आणि मग तो म्हणतो की तुम्हाला पवित्र आत्मा कशामुळे मिळाला? आता या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न. त्यांच्यासाठी जे अनेक दिवसापासून, वर्षापासून प्रार्थना करत असतील की मला देवाने पवित्र आत्म्याचं दान द्यावं, जरा ऐका. पाऊल या ठिकाणी म्हणतो की तुम्हाला पवित्र आत्मा नियमशास्त्राचे कर्माने मिळाला की प्रभू येशूवरील विश्वासाने मिळाला. म्हणजे पवित्र आत्म्याचं दान हे नियमशास्त्र पाळून, आज्ञापालन करून मिळत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने. जसे सर्व आशीर्वाद, सर्व देणग्या त्याच्या कृपेने आहे, तसं ही देणगी, पवित्र आत्म्याची देणगी सुद्धा विश्वासाने आणि कृपेने आहे. पण बरेच वेळेस असं सांगितलं जातं चर्चेस मध्ये, आणि मी हे ऐकलं होतं, ऐकत आलेलो आहे की तुम्ही पवित्र जीवन जगलं पाहिजे, तुम्ही पाप सोडलं पाहिजे, तुम्ही आज्ञा पालन केलं पाहिजे, तुम्ही हे केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, आणि मग तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान मिळेल. अशांनी हे गलतीकरास पत्र 3 आणि 2 अवश्य वाच. पाऊल म्हणतो की तुम्हाला पवित्र आत्मा विश्वास ठेवल्याने मिळाला की नियमशास्त्रातील कर्माने मिळाला. आता गलतीकराचे लोक हे विधर्मी लोक होते, गलेशिया इथले, ग्रीस देशात. विधर्मातून ख्रिस्ताकडे, म्हणून नियमशास्त्रात प्रश्न नव्हता. नियमशास्त्र काय हे देखील त्यांना माहित नव्हतं. ते इतर देवदैवतांची भक्ती करणारे, मूर्तीपूजा करणारे लोक. पण प्रभूवर विश्वास ठेवला, त्यांचं तारण झालं, मंडळी स्थापना झाली. आणि मग कोणीतरी येऊन काहीतरी शिकवू लागलं आणि काही जण डिस्टर्ब झाले. खोटं शिक्षण माणसाला नेहमी डिस्टर्ब करतं. एखादी व्यक्ती, एखादे सेवक जर तुमच्या घरी आले, भेट दिली, तुमच्याशी बोलले, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही डिस्टर्ब झाला, तर समजायचं की तो देवाचा पवित्र आत्म्याचं कार्य नाही. पण एखाद्याच्या भेटीने, एखाद्याच्या प्रार्थनेने जर तुम्ही डिस्टर्ब झाला नाहीत, जर तुम्हाला देवाची शांती लाभली, स्थिर झाला, तर ह्या फळावरून समजायचं की हे देवाच्या आत्म्याचं कार्य आहे. तर हे दुसरं कारण हे की आपल्या प्रयत्नावर, नियमशास्त्रातील कर्माने, म्हणजे काय, धर्माचरण, कर्म धर्म करून 10 आज्ञा पाळले पाहिजे, नियमशास्त्र पाळले पाहिजे, हे नाही केलं पाहिजे. आणि हे डिनॉमिनेशन मध्ये, पंथांमध्ये हे सुरू आहे. आणि म्हणून आपण पाहतो की ज्या डिनॉमिनेशनची, पंथांची, कोणत्याही पंथाची सुरुवात, जर चर्च हिस्ट्री जर तुम्ही स्टडी केली, बॅप्टिस्ट, मेथोडिस्ट, कोणतीही, तर ज्यांनी सुरुवातीला ही सुरुवात केली ते देवाच्या वचनात चालणारे समर्पित असे लोक होते. पण आता त्या डिनॉमिनेशनचे हेड, पाळक, बिशप वगैरे जे मेन आहेत, ते वचनापासून आणि देवापासून दूर गेलेले आहेत. आणि म्हणून त्या मंडळांवर, डिनॉमिनेशनवर देवाचा शाप आहे. हे सांगायची गरज नाही. इस्टेट प्रॉपर्टी कोर्ट केस मध्ये ते बिझी, त्यांना आत्म्यांचं, देवाच्या भक्तीचं काही पडलेलं नाही. हा का, हे का? ज्यावेळेस मी हे लहानपणापासून पाहत आलो,
कारण आम्ही देखील प्रोटेस्टंट बॅकग्राऊंड मधून आलो, की कसं काय असं असू शकतं की ज्यांनी देवाच्या कार्यासाठी चर्च बांधले, जागा घेतल्या, त्या जागा कुशाल विकून टाकायच्या. त्या चर्च मध्ये आपण मद्यपान करून यायचं आणि प्रभुभोजन घ्यायचं. त्या चर्च मध्ये इतर गोष्टी करायच्या. हे कसं होऊ शकतं? आणि जर हे होत आहे तर हे हा काय प्रकार आहे? हा देवाचा शाप आहे. पाऊल या ठिकाणी म्हणतो की तुम्हाला कोणी भोरळ घातलं? ख्रिस्तापासून, त्याच्या सुवार्तेपासून, वचनापासून जर दूर वळलं तर प्रोग्राम, ऍक्टिव्हिटीज, प्रोजेक्ट याच्या मागे आपण लागतो आणि त्याच्यात गुरफटवून जातो. हा सैतानाचा एक ट्रॅप आहे बालक लोकांना आणि मंडळीच्या वडिलांना. प्रोजेक्ट राबवण्यात ते बिझी होतात आणि वचनाची जी सेवा आहे, ख्रिस्ताचं वचन आणि सुवार्ता गाजवणं, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. बराचसा वेळ त्याच्यामध्ये जातो. मंडळीला पाहिजे तसं शिक्षण मिळत नाही, मार्गदर्शन मिळत नाही आणि मोहपाशात लीडरशिप जाते आणि मग प्रॉब्लेम. तर हा दुसरा शाप की आपल्या ज्ञानावर, आपल्या परिश्रमावर अवलंबून राहणं. हा मेजर प्रॉब्लेम अनेक डिनॉमिनेशनचा आहे. म्हणून अनेक डिनॉमिनेशनचे पारंपरिक प्रॉपर्ट्या आणि चर्च हे विकले गेलेले आहेत, घेतले जातात. हा देवाचा शाप आहे. तिसरं कारण जकर्याचं पुस्तकाचा 5वा अध्याय. जकर्या 5 आणि वचन 1 ते 4 या ठिकाणी आणखी एक शाप सांगितले. शास्त्राचं जुन्या काळाचं शेवटचं पुस्तक मलाकी, त्याच्या अगोदर जकर्या. आणि जकर्या 5 या ठिकाणी तो कोणता शाप आहे? हा जो दृष्टांत जकर्या संदेशाला झालेला आहे देवाच्या लोकांविषयी, की कोणता शाप त्यांच्यावर आला. त्या काळात तो इस्रायलावर आला, या काळात देवाच्या निवडलेल्या लोकांवर आले. जकर्या 5 आणि वचन 1 वचनापासून मी पुन्हा डोळे वर करून पाहिले, तो पहा एक उडता पट माझ्या दृष्टीस पडला. त्याने मला विचारले, तुला काय दिसते? मी म्हणालो, मला एक उडता पट दिसतो. त्याची लांबी 20 हात व रुंदी 10 हात आहे. तो मला म्हणाला, या सर्व देशाला प्राप्त होणारा शाप तो हा पट आहे. तो पट काय आहे? या देशाला प्राप्त होणारा शाप, या देशावर येणारा शाप. आणि हा शाप कोणत्या कारणामुळे आला पुढे तो सांग. तिसरं वचन बघा पुढे. चोरी करणाऱ्या सर्वांना या लेखानुसार एका बाजूने घालवतील व खोटी शपथ वाहणाऱ्या सर्वांना या लेखानुसार दुसऱ्या बाजूने घालवतील. कशामुळे तो शाप? त्या शापाची कारण काय? चोरी करणे आणि खोटी शपथ वाहणे. हे दोन कारण, स्टीलिंग आणि फॉल्स विटनेस ऑफ परज्युरी, हे दोन कारण. नंतर मलाकीचं पुस्तक, त्याच्याच पुढे मलाकीचं पुस्तकाचा 1ला अध्याय आणि 14 वचन बघा. मलाकी 1 आणि 14 या ठिकाणी आणखी एक कारण आपण वाचतो शापात. कशामुळे देवाचे लोक शापित होत नसतात? आपल्या कळपात नर असो, त्याचा नवस केल्यावर कोणी सदोष पशूचा यज्ञ करीतो, असा फसविणारा शापित असो. म्हणजे काय? ज्यावेळेस परमेश्वराला अर्पण करायचं तर तो निर्दोष, कोणताही व्यंग नसलेला असं पशु, असं ते अर्पण असावं. परंतु काही इस्रायल लोक, काही देवाचे लोक, एखादं इजा झालेला मेंढरू किंवा बैल किंवा एखादं जनावर की ज्याचा डोळा गेलेला किंवा पायाला इजा झालेली, कोणता तरी व्यंग असलेला, असे जे काही कामाचे नाही ते परमेश्वराच्या मंदिरात आणून अर्पण करीत होते. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की आपल्या कळपात नर असो, कोणी सदोष पशुचा यज्ञ करतो, असा फसविणारा शापित असो. म्हणजे जर देवाला उत्तम ते देण्याचा ठरविला असेल किंवा देवाला अमुक अमुक, जर देवाने हे केलं तर मी हे असं करेल, हे देईल असं म्हणून जर ठरवलेलं असेल, पण जर तसं केलं नाही तर शाप होतो.
हे एक कारण शाप येण्याचं, की देवाला दिलेलं वचन न पाळणे. आणखी एक कारण, 3रा अध्याय, मलाकीच्या पुस्तकाचा 3रा अध्याय आणि 8वं वचन. मनुष्य देवाला ठकविल काय, तुम्ही तर मला ठकविले आहे. असे असून तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे. बघा किती उद्धटपणा. देवाशी कोणी असं बोलतं का? काही लोक बोलतात, आजही बोलतात, की सांगा बरं देवाने असं का केलं, देवाने तसं का केलं. ते देवाचा न्याय करायला जातात. परमेश्वर म्हणतो दशांश अर्पणे या संबंधाने, म्हणजे दशांश अर्पणे देवाचं जे देवाला न देणे म्हणजे परमेश्वरला ठकवणे, फसवणे हे आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, वचन 9, मलाकी 3 आणि 9, तुम्ही शापाने शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे. आणि याचा परिणाम दशांशाने अर्पणे हे इस्रायल लोकांनी न दिल्यामुळे काय झालं होतं, की ते शापाने शापग्रस्त होते. आज देवाचे लोक, ख्रिस्ती लोक देवाचा जो भाग दशांश अर्पणे न देत असल्यामुळे काय झालेलं आहे, ख्रिस्ती समाजाची ही अवस्था आहे. व्यसनाधीन आहे आणि किरकोळ काहीतरी काम धंदा करून ते उपजीविका चालवित आहेत. आणि अशा प्रकारची साक्ष आपली जगापुढे, इतर लोकांपुढे आहे. आणि खेदाची गोष्ट, याचं एकमेव कारण हे की देवाने जे सांगितलेलं ते देवाचं जे देवाला न देणे, देवाची चोरी करणे. आणि याच्यावर उपाय, आता हा एक शाप की दशांश अर्पण न देणे, आणि याच्यावर उपाय परमेश्वराने सांगितलं की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशांश तुम्ही भंडारात आणा. सगळा म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुमच्यावर वर्षी तुकी नाही, याविषयी माझी प्रतीती पहा. अख्ख्या शास्त्रात कोणत्याच गोष्टीबद्दल देवाने त्याची प्रतीती पाहायला लावलेली नाही, फक्त देण्याच्या बाबतीत. म्हणजे परमेश्वर असं म्हणतो की जर तुम्ही दशांशाने अर्पणे दिले आणि तुमचे प्रॉब्लेम नाही सुटले तर इथून पुढे मला देऊ नका. हे देवाचं चॅलेंज. म्हणून ज्यांनी कधी दिलं नाही, ते देत नाही, त्यांनी नीट ऐका. तुमची आर्थिक परिस्थिती, कर्जमुक्ती का होत नाही, वारंवार सतत फायनान्शियल आर्थिक प्रॉब्लेम काय येतात, एका घरात 4 कमवणारे असले तरी पैसा का पुरत, कुठून येतो कुठं जातो का कळत नाही. कारण देवाचं जे देवाला न दिले, दशांश अर्पण न दिले, हा देवाच्या राज्याचा, देवाच्या लोकांसाठी न्याय. आणि ते केलं तर परमेश्वर म्हणतो की मी तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षा, तुमच्या पिकाची नासाडी होणार नाही. हे एक कारण, दशांश अर्पणे न देणे. आणि आणखी एक उदाहरण शापाचं आपल्याला यहोशुआच्या पुस्तकात आढळतं की पिढ्यानपिढ्या शापाचे परिणाम पिढ्यानपिढ्या सुद्धा कसे भोगावे लागतात. यहोशुआचं पुस्तकाचा 6वा अध्याय आणि 26वं वचन बघा. आणि हा सीन तेव्हाचा आहे ज्या वेळेस यरीहो शहर हे यहोशुआने आणि इस्रायल लोकांनी जिंकलेलं होतं. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यरीहो शहराचा ताबा मिळवलेला होता. आणि त्याच्यानंतर यहोशुआने काय म्हटलं बघ, यहोशुआ 6 आणि वचन 26. त्या समय यहोशुआने इस्रायल लोकांना अशी शपथ घातली की, आता ऐका, जो कोणी पुढे होऊन हे यरीहो नगर वसवी त्याला परमेश्वराचा शाप लागेल. ते शहर, त्याच्या भिंती, कंपाऊंड वॉल्स, संरक्षण भिंती ह्या उद्ध्वस्त केलेल्या होत्या. आणि नंतर यहोशुआ बोलतो की जो कोणी पुन्हा हे शहर वसवी बांधील त्याला शाप लागेल. तो त्याचा पाया घालील तेव्हा त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल. आता काय शाप लागेल हे नीट ऐका आणि हे कसं पूर्ण झालं ते बघ. तो त्याचा पाया घालेल तेव्हा त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि तो त्याच्या वैरी त्याच्या वेशी उभारील तेव्हा त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल. पाया घातल्यानंतर
ज्येष्ठ पुत्र मरण पावे आणि वेशी जर उभारल्या तर कनिष्ठ पुत्राचा मृत्यू. हे दोन परिणाम यहोशुआने ते नगर बांधणाऱ्यावर केलं. आणि मग हे जे शब्द तो बोलला होता याच्यानंतर जवळजवळ 500 वर्षानंतर काय झालं बघा. पहिले राजाचं पुस्तक याचा 16वा अध्याय आपण वाचू. यरीहो शहर कोणीतरी बांधायला काढलं, बांधण्याचा प्रयत्न केला. आणि हा जो शाप, आता ही 500 वर्षानंतरची घटना आहे. पहिले राजे 16 आणि वचन 34 इथं असं लिहिलेलं आहे. 33व्या वचनापासून आपण वाचू. अहाबाने, कारण अहाब राजा त्यावेळी इस्रायलवर राज्य करत होता, अहाबाने आशेरा मूर्तीची स्थापना केली. त्याने इस्रायलचा देव परमेश्वर याला संताप आणण्याजोगी कामे आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या इस्रायलच्या सर्व राजाहून अधिक केली. सर्वात दुष्ट असा हा राजा. आणि आता ऐका वचन 34. त्याच्या कारकिर्दीत बेथेलकर हियेल, हे एका व्यक्तीचं नाव आहे हियेल, बेथेलकर हियेल याने यरीहो नगर पुन्हा वसविले. काय झालं बघा. त्याने त्याचा पाया घातला तेव्हा त्याचा ज्येष्ठ पुत्र अभिराम मरण पावला. आणि त्याने त्याच्या वेशी उभारल्या तेव्हा त्याच्या कनिष्ठ पुत्र सबू हा मरण पावला. यहोशुआने काय म्हटलं होतं? जे म्हटलं होतं यहोशुआ 6:26 मध्ये वाचून बघा. ते तंतोतंत 500 वर्षानंतर पूर्ण झालेलं आहे. परमेश्वराने नूनाचा पुत्र यहोशुआ याच्याद्वारे सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले. पहिले राजे 16 आणि वचन 34. हे जे घडलं, त्याचा पहिला पुत्र मरण पावला, दुसरा, हे का घडलं? परमेश्वराने नूनाचा पुत्र यहोशुआ याच्याद्वारे सांगितले होते त्याप्रमाणे हे घडले. आता ज्यावेळेस हियेलाचे 2 मुलं मरण पावले आणि त्यांच्या बॉडी हॉस्पिटलला येऊन पोस्टमॉर्टमला गेल्यानंतर डॉक्टरांनी त्या काळात काय डायग्नोसिस दिलं असेल विचार करा. कॉज ऑफ डेथ, मृत्यूचं कारण काय लिहिलं असं मला माहित नाही. पण त्याच्या मृत्यूचं, त्या दोन्ही मुलांच्या मृत्यूचं कारण इथे देवाच्या वचनात दिलेलं आहे. बरेच वेळेस मृत्यूचं कारण सापडत नाही, पण खरं कारण हे. आता ह्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की आपण बोललेले शब्द जे असतात एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा जागेबद्दल, घराबद्दल किंवा घराण्याबद्दल, सेवकाबद्दल किंवा मंडळीबद्दल, त्याचे परिणाम पिढ्यानपिढ्या चालू राहतात. म्हणून शब्द इतके महत्वाचे आहे. म्हणून नीतिसूत्रात लिहिलेलं आहे 18व्या अध्यायामध्ये की जीवन मरण मनुष्याच्या जीवेमध्ये आहे. म्हणून प्रभू येशूने म्हटले की न्यायाच्या दिवशी प्रत्येक व्यर्थ शब्द जो मनुष्य बोलेल त्याचा त्याला हिशोब द्यावा लागेल. म्हणजे काय, मी बोलायचं नाही, बोलायचं, पण विचार करून बोलायचं. व्यर्थ बडबड नाही करायची, विचार करून बोलायचं चांगलं. आणि वाईट जरी इथपर्यंत आलं तरी आपण स्वतःला आवरायचं, कारण त्याचे परिणाम त्या व्यक्तीला किंवा त्या लोकांना पिढ्यानपिढ्या भोगावे लागतात. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणजे आता विचार करा, हा हियेल आणि याचे 2 मुलं वारले. त्याला पण प्रश्न पडला असेल की असं अचानक तरुण मुलं दोन्ही पण कसे काय होते. पण हे जे त्याने केलं, यरीहो शहर बांधण्याचं केलं, पाया घातला तेव्हा पहिला पुत्र मरण पावला, वेशी बांधायला काढल्या तेव्हा दुसरा पुत्र मरण. कदाचित त्याला कळलं नसेल की हे कशामुळे झालं, पण ह्याचं कारण बरेच वेळेस आपल्या आयुष्यात काय घटना घडतात, कशामुळे घडतात आपल्याला माहित नाही, पण याचं कारण असतं. आणि ते कारण पूर्वजांनी, पूर्वीच्या पिढ्यांनी बोललेले शाप, बोललेले शब्द, त्याचे परिणाम असतात. आपण पाप केलेलं नसतं, आपण काही चूक केलेली नसते, पण आपण त्याचे परिणाम, इफेक्ट भोगत असतो. आणि मग ते सर्वांना परिचित असं उदाहरण नव्या करारात. तुम्ही म्हणाल हे तर जुन्या करारात, नव्या करारात कुठं सांगितलं? प्रभू येशू ख्रिस्ताने शापाबद्दल कुठं सांगितलेलं? मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय
या 11व्या अध्यायामध्ये घटना आहे की प्रभू येशू आणि त्याचे शिष्य चाललेले होते. वचन 12 पासून मी वाचतो. मार्क 11 आणि वचन 12. मार्क 11 आणि वचन 12. दुसऱ्या दिवशी ते बेथाण्याहून निघाल्यावर त्याला म्हणजे प्रभू येशूला भूक लागली. तेव्हा पाल्याने भरलेले एक अंजिराचे एक झाड त्याने दुरून पाहिले आणि कदाचित त्यावर काही फळ मिळेल म्हणून तो त्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाना वाचून त्याला काही आढळले नाही. आणि आता ऐका, त्या वचनात बघा सर्व, कारण अंजिरांचा हंगाम आला नव्हता, अंजिराचा सीझन नव्हता. मग प्रभू येशू इस्रायलात लहानचा मोठा झाला. त्याला माहित नव्हतं का कोणत्या सीझनला अंजीर येतात. तरी तो त्या ठिकाणी फळाची अपेक्षा त्याने का केली? याचं कारण हे की त्याच्या शिष्यांना त्याला काही महत्वाचा एक धडा शिकवायचा. 14 वचन बघा. तेव्हा त्याने त्याला म्हटले, यापुढे कोणी तुझे फळ कधीही न खाओ. झाडाशी कोणी बोलतं का? प्रभू येशू ख्रिस्त बोलला. आणि हे मोठ्याने बोलला म्हणून पुढे ह्या वचनात लिहिलेलं आहे की हे त्याच्या शिष्यांनी ऐकले. म्हणजे प्रभू येशू हे शब्द त्या अंजिराच्या झाडाला उद्देशून बोलला की यापुढे तुझे फळ कोणी न खाओ, तुला फळ नाही. कोणालाच काही कळलं नाही. कदाचित पहिल्यानेच त्याने प्रभू येशूला वाऱ्याशी वादळाशी बोलताना ऐकलं होतं की हे वाऱ्या शांत हो, समुद्र उभा राहा, आणि समुद्र शांत हो. पण झाडाशी, तिथं तो एका झाडाशी बोलत आणि ते हिरवगार झाड. पण कोणीच काही प्रश्न विचारला. कोण विचारला? नंतर काय झालं बघा. वचन 20, मार्क 11 आणि वचन 20. किती जण अजूनही ऐकत आहे? मग पहाटेस वाट्याने जाताना त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेले असल्याचे पाहिले. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याच रस्त्याने जाताना त्यांनी काय पाहिलं की तेच हिरवगार अंजिराचं झाड, ज्याला प्रभू येशू म्हटलं की तुला इथून पुढे फळ नाही, मुळापासून वाळलेले पाहिले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ह्या अंजिराच्या झाडाला शाप गेला, ते वाळून गेले आहे. पेत्र त्यांचा प्रवक्ता होता. पेत्र म्हणतो की प्रभूजी आपण बोलाल, खरंच तसं झालं, खरंच ते झाड वाळून गेलं. खरंच होतं. ते काही उगीच रागाने चिरून बोलेल नाही. जीवन मरण मनुष्याच्या जीवेमध्ये आहे. प्रभू येशू त्यांना एक महत्वाचा धडा शिकवत आहे. आणि हा धडा जाता जाता ऐका पुढे काय झालं. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात टाकले जा असे म्हणेल, म्हणेल हा शब्द अंडरलाईन करा, असे म्हणेल, अशी प्रार्थना करेल नाही, असे म्हणेल, आणि आपल्या अंतःकरणात संशय न धरता आपण म्हणतो ते घडेल. म्हणतो हा शब्द अंडरलाईन, असा विश्वास धरी त्याचे ते घडून येईल. म्हणजे काय? जे आपण म्हणतो, प्रभू येशू म्हणतो तुम्ही जे म्हणाल ते घडून येईल. मी त्या अंजिराच्या झाडाला म्हटलो आणि ते वाळून गेलं. शब्दामध्ये काय सामर्थ्य आहे, किती पॉवर आहे, हा धडा प्रभू येशूने शिष्यांना शिकवला. आज आपण, तुम्ही आणि मी हा धडा शिकला तर किती बरं. आज 24 तासात उठल्यापासून झोपेपर्यंत आपण किती बडबड करतो, किती शब्द बोलतो. पण शब्दाचं महत्व किती आहे, शब्दाने काय होऊ शकतं, चांगले आणि वाईट परिणाम होऊ शकतात, हा धडा प्रभू येशूने शिकवलेला आहे. प्रभू येशू त्या झाडाशी फक्त बोलला, त्याला हात लावला नाही, त्या झाडाच्या फांद्या तोडल्या नाही, फक्त दुरून बोलला. बोलण्याचं सामर्थ्य. तर हा हे काही उदाहरण आहे. तर ही सिरीज सुरू राहील. आज आपण इथेच थांबू. परमेश्वर आपणास आशीर्वादित करू. थँक्यू पराग साहेब. खरोखर अद्भुत टीचिंग होतं. आपण ह्यावेळेस प्रार्थनेमध्ये जाणार आहोत आणि 60 कुटुंबामधनं कोणीतरी आम्हाला प्रार्थनेमध्ये चालवावं. 60 परिवार आहे आणि आपण विनंती करूया त्यांना की त्यांनी आम्हाला प्रार्थनेमधून चालवावं. यावेळेस मी प्रार्थना करू इच्छितो. आज पाळक साहेबांच्या मुलाचा जोशुआचा बर्थडे आहे आणि आपण प्रार्थना करूया. ओके. सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, खरोखर तुझं वचन किती अद्भुत, किती स्पष्ट आहे.
की आमच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या घडत आहेत याचं खरं कारण धर्मात, चर्चमध्ये, तत्वज्ञानात, शिक्षणात नाही, तर तुझ्या वचनात तू स्पष्ट केलेलं आहे. शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. शाप आणि आशीर्वाद हे खरे आहे की तुझं वचन शिकवलं. प्रभू, आज ज्यांनी हे ऐकलं परत एकदा त्यांना हे सत्य तू प्रगट कर, त्यांना हे कळू दे. आणि ह्याच्यातून मुक्त करण्यासाठी प्रभू तू आमच्यासाठी त्या वधस्तंभावर शाप असा झालास आणि नियमशास्त्रातील शापापासून आम्हाला खंडने देऊन सोडले. आज आम्ही त्या शापाच्या अधीन त्या परिस्थितीत राहण्याची गरज नाही. ही सुवार्ता आहे की तू मुक्त केलेला आहे, मुक्ती आम्हाला उपलब्ध आहे. प्रभू, आज जे कधी तुझ्याकडे वळले नाही, कधी जर खरा पश्चाताप केला नसेल, तर आज तुझ्या आत्म्याने त्यांच्या अंतःकरणाशी बोल. त्यांनी खऱ्या मनाने तुझ्याकडे वळावं, मनापासून पश्चाताप करावा आणि तुझ्या मुक्तीचा, तुझ्या तारणाचा अनुभव घ्यावा असे तू कर. आणि हे वचन जे युट्यूब, फेसबुक, इतर माध्यमातून नंतर जे कोणी ऐकतील, ज्या कुठून प्रभू ह्या वचनाच्या द्वारे तू त्यांच्याही अनेकांच्या जीवनात कार्य कर. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल. तू सत्य आहेस, तुझं वचन सत्य आहे, तुझा आत्मा हा सत्याचा आत्मा आहे. त्या सत्यात तो आम्हाला, त्या सत्यावर आम्ही आमच्या जीवनाची, मंडळीची उभारणी करावी, आमच्या मुलाबाळांची. म्हणून तुझ्या वचनाचं महत्व आज प्रत्येकाला कळून दे. हालेलुया. धन्यवाद. यावेळेस प्रभू आम्ही तुझे आभार मानतो की जो पुत्र असा आहे तुझ्या सेवकांना दिलेला जोशुआ, ज्याला तू आज या जगात पाठवलंस, मस्के कुटुंबामध्ये आजपर्यंत तुझ्या कृपेत राखलंस, चालवलंस. आम्ही त्याच्यासाठी विनंती करतो, त्याच्याबद्दल तुझे आभार मानतो. प्रथम हे की त्याला तुझ्या वचनाची गोडी लागावी, पूर्ण समर्पणाने त्याने तुझ्या तारणाचा अनुभव घेऊन तुझ्या वचनात, तुझ्या मार्गात चालावं, तुझ्या सर्व आशीर्वादाचा अनुभव घ्यावा. कारण तुझं वचन आहे, जर तू माझी वाणी ऐकशील. हालेलुया. आणि म्हणून आम्ही तुला विनंती करतो, विशेष करून की त्याच्या जीवनाबद्दल जी काही तुझी योजना आहे ती तू सिद्धीस नाही. कारण तुझी प्रत्येकासाठी एक प्लॅन, एक योजना आहे, आमच्या जन्मापूर्वी, ख्रिस्तापूर्वीची. आणि त्याला तुझ्या साक्षीसाठी शरीर, आत्मा, जीव याचं रक्षण तुझ्या सर्व आशीर्वादाने आशीर्वादित कर आणि होऊ दे त्याच्याद्वारे तुझा गप्पा. मस्के कुटुंबीय आणि ती मंडळी आणि प्रत्येक जण आणि आज जॉईन झालेल्या प्रत्येकाबद्दल तुझे आभार. या वचनाने 30 पट नव्हे, 60 पट नव्हे, तर 100 पट पीक त्यांच्या जीवनात यावं. म्हणून त्यालाही तुझ्या तारणाचा अनुभव तो दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आमेन. आणि आता देवचा बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि त्याच्या पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि सदा सर्व ना प्रत्येकाबरोबर. आमेन. 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 थँक्यू पाळ साहेब. प्रेज द लॉर्ड. थँक्यू व्हेरी मच सुंदर टीचिंग बद्दल. आणि मी विषय यावरती विचार करत होतो की वडिलांचं किंवा जे पॅरेंट आहेत त्यांचं किती गंभीरतेने राहणं गरजेचं आहे. कारण की जर वडिलांच्या काही चुका होतात तर त्याच्या 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत देव त्याच्या लेखाना ते दुःख किंवा शाप तो देऊ शकतो आणि त्याचे परिणाम त्यांना भोगायला होतात. म्हणून आम्ही धार्मिक दृष्टिकोनातून किती गंभीर असणं गरजेचं आहे ना. आमचं बोलणं, आमच्या कृती ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. कारण की पिढ्यानपिढ्या, कारण की ही इज आफ्टर ऑल ही इज अ गॉड ऑफ जनरेशन. पिढ्यांचा तो देव आहे. पिढ्यानपिढ्या जर आशीर्वाद पाहिजे असेल तर आम्हाला आमचं ट्रान्सफरन्सी जे आहे ते सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. वंडरफुल. थँक्यू पाळ साहेब. थँक्यू. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you, Lord.
येस, आपण बोलू शकता. ही अत्यंत महत्वाची सिरीज आहे. जी. हॅलो. एकदा ऐकून समजणार नाही, जोशुआ आला. नंतर ऐका, परंतु इतरांनाही ही लिंक शेअर करा. हालेलुया. जोशुआ आहे का? येस. हालेलुया. हॅलो. आहे. Praise the Lord. Praise the Lord. Many happy returns of the day. Thank you, तू होता Pastor. का बायबल स्टडीला होता का तू? बाहेर गेलतो, लेट आलो. थोडासा लेट आला. मग आता ही सिरीज ऐकायची, आयुष्यात पुढे कामाला येईल. ह्याच्यापेक्षा महत्वाचं काही नाही. आम्हाला आयुर्वेद आयुष्यात कळलं, तुला ह्या वयात जर कळलं तर तुमचे मुलं पुढची पिढी आशीर्वादित होईल. दिस इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग एल्स. ओके. So I pray God's richest blessings will come to pass through these words. Amen. Yes, amen. Praise the Lord. तर आता कोणाची काही साक्ष असेल, कोणाचा काही प्रश्न असतील, कोणाला काही बोलायचं असेल तर ही वेळ तुमची आहे. हालेलुया. थँक यू. मला माहिती आज विषय इतका गंभीर आहे की वयस्कर लोक सुद्धा बोलायला डेअरिंग करणार नाही, स्तब्ध झालेले असतील. आणि चांगली गोष्ट आहे ते की गंभीरतेने देवाचं वचन सिरियसली घेणं गरजेचं आहे. येस. आम्हाला माहिती असं खोट्या भ्रमात राहून चालणार नाही. दुर्लक्ष केल्याचे परिणाम आपल्याला, आपल्या मुलाबाळांना, पुढच्या पिढींना भोगावे लागतात. म्हणून ते कबूल करून त्याच्यातून मुक्त होणं हे गरजेचं